ठीक आहे, चालू झालं. Good afternoon, all of you. Am I audible to all? Yes. Yes, ma'am. In last lecture, we have completed up to the surveying. That disciplines we have covered. लिहून कुठपर्यंत दिलंय बघा. डिसिप्लिन सर्वेइंग कंप्लीट झाली का आपली? एक पॉइंट झाला मॅडम त्यातला. कुठपर्यंत झालंय? फॉर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ सर्वेइंग कम्प्लीटेड. सर्वेइंग अँड लेवलिंग मध्ये हा बोला, कुठपर्यंत झालंय? सेकंड पॉइंट पर्यंत कंप्लीट झालंय का? ऑन द बेसिस ऑफ अर्थ. फर्स्ट पॉइंट मॅम. ओके, ठीक आहे. सर्वेइंग आणि लेवलिंग मध्ये काय समजलं तुम्हाला? सर्वेइंग आणि लेवलिंग मध्ये आपण काय करणार आहोत, तर सर्वेइंग करत असताना तुम्हाला काय करायचंय, जे दोन डिस्टन्स मधलं अँगल मेजर करायचं असेल, दोन डिस्टन्स मधलं 2 पॉईंट मधलं डिस्टन्स मेजर करायचं असेल, अँगल मेजर करायचं असेल, इलेव्हेशन्स मेजर करायचे असतील किंवा हाईट मेजर करायची आहे आपल्याला, तर रिलेटिव्ह पोझिशन एखाद्या पॉईंटची आपल्याला फिक्स करायची, तर त्यासाठी आपण काय करतो, सर्वे करतो. सेकंड पॉईंट मध्ये आहे की आपल्याला जे सर्वेइंग आहे, तर हॉरिझॉन्टल अँगल्स असतील किंवा व्हर्टिकल अँगल्स असतील ते पण आपण काय करू शकतो, यामध्ये मेजर करू शकतो. मेजरिंग लेवलिंग म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ द इलेव्हेशन. तर इलेव्हेशनलाच आपण काय म्हणणार आहे, हाईट असं म्हणणार आहोत. तर त्यासाठी लागणारे इक्विपमेंट कुठले कुठले आहेत, तर चेन असेल, टेप असेल त्या ठिकाणी जे आपण वापरतो, कंपास असेल, लेवलिंग इन्स्ट्रुमेंट असतील काय, प्लंबॉब असेल. हे झाले तुमचे काय जे ट्रॅडिशनल इक्विपमेंट आहे ते. त्यामध्ये जर ऍडव्हान्स इक्विपमेंट बघितले तर कुठले आहेत आपले, थिरोलाइट असेल, टोटल स्टेशन असेल. हे जे इक्विपमेंट येतात हे कशामध्ये, तुमच्या मॉडर्न सर्वेइंग मध्ये येतात. आपल्याला सर्वेइंगचा वापर करून पुढे काय करायचंय, जे की इरेग्युलर एखादा जर क्रॉस सेक्शनल एरिया जर तुम्हाला दिला, तर त्याचा आपल्याला काय करायला लागेल, एरिया काढायचा असेल किंवा त्याचं व्हॉल्यूम काढायचं असेल, तर त्यामध्ये पण आपण काय करू शकतो, बाय सर्वेइंग आणि लेवलिंग आपण ते करू शकतो. तर त्यासाठी बघा कुठलं इक्विपमेंट वापरतो आपण, प्लॅनिमीटर हे एक नावाचे इक्विपमेंट आहे सर्वेइंग मध्ये. तर त्या प्लॅनिमीटरने आपल्याला त्या ठिकाणचा इरेग्युलर एरिया म्हणा किंवा व्हॉल्यूम आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आपल्याला दुसरा पॉइंट. मॅडम आवाज ब्रेक होते तुमचा. आवाज येत नाही मॅम. हो का? आवाज येत नाही मॅम क्लिअर. येस मॅम. ओके ओके ओके. येस मॅम. मी तिकडे बोलते. हा बोल. तुमच्या हॅलो. हा हॅलो मॅम. हा, सकाळी ईएमचं लेक्चर झालं होतं का? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. मॅक्झिमम मेंबर जॉईन झालते का? नो मॅम, 34 मॅडम and 33 मेसेज members नव्हता 39. आपल्याला. 39 मॅम. 35 मॅडम. मॅडम माहितच नव्हतं. ओके, लक्ष द्या. कालची एक्झाम झाली ना? हॅलो. येस मॅम. त्या एक्झामला पाहिजे असे मार्क नाहीत, 20 पैकी 20 असायला पाहिजे होते सगळे मेंबर. नाही मॅडम, ऐकू नाही. आवाज येत नाही मॅडम. अनम्यूट करा, सांगा ऐकू येईल. Getting your voice, ma'am. हॅलो काय? मॅम. आवाज आहे नाही. म्यूट हॅलो. अनम्यूट अरे, करा, सांगा मॅडम. अनम्यूट करा. फक्त ज्यांना बोलायचे त्यांनीच बोला. अनम्यूट करा. टेस्टला 20 पैकी 20 मॅक्झिमम मेंबरला का मार्क नाहीत? व्हॉट इज रिझन? हॅलो हॅलो. येस मॅम. तुम्हाला टेस्ट सोडवताना काही प्रॉब्लेम आला का रे? मॅम तुमचा आवाज अडकतोय. टेस्ट सोडवताना काही प्रॉब्लेम आला का तुम्हाला? नाही मॅम. नो मॅम. नाही काय नाही प्रॉब्लेम. मग तुम्ही कसं काय मार्क कसं काय कमी पडले? 20 पैकी 20 का नाहीत मॅक्झिमम मेंबर? आम्हाला पासिंग हॅलो मॅम. हॅलो मॅम. आवाज येत नाही. हॅलो.
जॉईन होते सर, जॉईन व्हायला प्रॉब्लेम येणार, जॉईन होते. हे मला जॉईन करून द्या की एवढं लॅपटॉपला. केले मी ते, मला रात्री सारखं येत नाहीये, तेवढं करून द्या, होते मग. नाही का? हॅलो मॅम, तुमचा आवाज येईल. हॅलो मॅम. हा, कालच्या टेस्टचा काय प्रॉब्लेम झाला म्हणले तुम्ही सगळे? सगळ्यांना सोपी गेली का टेस्ट? बऱ्याच जणांना कुणाला 18 पडलेत, कुणाला 12 पडलेत, 10 पडलेत. ठीक आहे, तोपर्यंत आपलं राहिलेला पॉईंट यामधला लिहून घ्या, सर्वेइंग आणि लेवलिंगचा. बघा, आपले 2-3 पहिले पॉईंट यामधले लिहिलेले आहेत. रिमेनिंग जे पॉईंट्स आहेत ते लिहा तुम्ही तोपर्यंत. थोडस ओके, लिहा एवढे पॉईंट आपले जे सर्वेइंगचे राहिले होते पाठीमागच्या लास्ट लेक्चरला, तेवढे पॉईंट लिहा.
हॅलो मॅम. हा बोला, झालं कम्प्लीट? मॅम मी मागच्या लेक्चरला नव्हते. बरं ठीक आहे. हॅलो मॅम, ऐका बोला ना, बोला. टाउन प्लॅनिंग मला टाउन प्लॅनिंगच्या पुढच्या सगळ्या स्लाइड पाहिजे होत्या मॅम. तुम्हाला मी पाठवते की, आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती पाठवलेत की ऑलरेडी. आज थोडं काही नाही प्रॉब्लेम नाही झालेला आहे. मॅम, एक मीच झाली. काय नाही मागच्या वेळेस मॅम, लेक्चर लास्टच लेक्चर. हॅलो मॅम. हा बोला. हा मी 17 तारखेला तुमचं लेक्चर लास्ट अटेंड केलं ना. हा मॅम. हा बोला. नेक्स्ट इथून पुढच्या सगळ्या स्लाइड पाहिजे. ओके, हे लिहून घेतले का तुम्ही? नाही, टाउन प्लॅनिंग पासून राहिलंय माझं. ओके, अख्ख्या पूर्ण क्लासच राहिलं का तुमच्या एकटीचं राहिलंय हे सांगा मला. नाही माझं फक्त राहिलंय ते, मी फॉर्म भरायला गेलते ना तिकडे गावाकडे. ओके ठीक आहे, तुम्हाला ग्रुपवरती ज्या पीपीटी पाठवलेल्या आहेत त्यामधून तुम्ही लिहा उरलेलं जे रिमेनिंग पार्ट आहे तो तुमचा. ठीक आहे. ठीक आहे. ऑलरेडी हा. ग्रुपवरती तुम्हाला पीपीटी पाठवलेल्या आहेत, त्यामध्ये जावा तुम्ही. तुमचं जिथून राहिलेलं आहे ते तुम्ही कंप्लीट करा, कारण आपण त्यासाठी मागचं एक लेक्चर आपलं कंप्लीट झालेलं आहे सर्वेइंगचं. तर आता सर्वेइंग मधला जो राहिलेला पार्ट आहे तो सगळ्यांनी लिहिला का आतापर्यंत? येस मॅम. ओके. येस मॅम. ठीक आहे, सगळ्यांना मी थोडं आज सांगते, कारण काय झालेलं की आज वारीमुळे कॉलेजला सुट्टी म्हणजे सगळं ऑनलाईन चालू आहे आज, बरोबर का? आज आपले ऑफलाईन क्लासेस पण बंद होते, त्यामुळे थोडं काय झालं की सगळे फॅकल्टी घरातून लेक्चर घेत आहेत. त्यामुळे कुणाला, कारण रोजची आपली जी कॉलेजमध्ये जे लेक्चर होतात एका त्या ठिकाणी पीसी असतो, हेडफोन असतात, सगळं कंटिन्यू व्यवस्थित चाललेलं असतं. पण प्रत्येक जण घरी असल्यामुळे काय होते, काही कुणाला नेटसाठी नाहीये रेंज, काही जणांना लाईटचा प्रॉब्लेम आहे, असं झालेलं आहे. त्यामुळे थोडंसं लेक्चरमध्ये तुम्हाला जरा अनइव्हननेस आज दिसेल. ठीक आहे, तर आज थोडं सांभाळून घ्या. उद्यापासून आपलं आहे कंटिन्यू चालू राहील कॉलेजमध्ये. इज इट ओके? हॅलो मॅम, पुढचे लेक्चर होणार का आता? काय झालं? हॅलो मॅम, हा बोला. पुढचे लेक्चर होणार का आता? हो, लेक्चर सगळे होणार. फक्त थोडंसं आता कसं आपल्या लेक्चरमध्ये आज थोडा डिस्टर्बन्स झाला ना, की तुम्हाला क्लिअर व्हॉइस ऐकू येत नाही वगैरे, असे थोडेसे प्रॉब्लेम आज झाले. त्यासाठी मी तुम्हाला सांगितले की कॉलेजमध्ये लेक्चर नाही घेत आहे आपण, आज घरातून लेक्चर घेते, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो या ठिकाणी. नो टेस्ट प्रॉब्लेम. आहे ना? आज टेस्टचं शेड्यूल तुम्हाला पाठवले का? तुमच्या मॅडमनी दिले का? आज कुठल्या सब्जेक्टची टेस्ट आहे त्यांनी आधी सांगितलं असेल ना तुम्हाला, फॅकल्टीने तुमच्या जे टीचर आहेत त्यांनी? नाही सांगितलं मॅडम. हा, मग नसेल, उद्या असेल टेस्ट. टाइम टेबल आला ग्रुपवर. काय झालं ग्रुपवरती? टाइम टेबल पाठवलंय मॅडम ग्रुपवर. टाइम टेबल आलाय मॅम, आहे टेस्ट आज पण. हो, कुठल्या विषयाचे आहे मग? BCME 2 चे. सगळ्या BCE 2. BCME 2 ना? मग तुम्हाला खडके सरांनी, तुमचे गडदे सर आहेत ना? हा, गडदे सर आहेत. त्यांनी काय सांगितलं नाही का मागच्या लेक्चरला? ते तुम्हाला सांगतील आधी, मग टेस्ट घेतील. नाही काय सांगितलं मॅडम त्यांनी. मग नसेल टेस्ट. ठीक आहे, तुम्हाला कालच्या पेपरमध्ये काय काय प्रॉब्लेम भासला सगळ्यांना सांगा. काही क्वेश्चन डिफिकल्ट होते का? कुठले क्वेश्चन सोपे होते, अवघड होते? एखादा क्वेश्चन समजला नाही असं सांगा एखादा. बोला. सोपी होती मॅडम टेस्ट. ओके, काही काही जणांना तर कमी मार्क मिळाले, त्यांच्यासाठी काय रिटेस्ट देता येते का बघा. आहे त्या लिंक वरती जावा, क्लिक करा, परत तुम्हाला सोडवता येते का बघा. एक दोन वेळा जरी अटेम्प्ट केला तर त्यामधले मी आता ही पहिली चॅप्टर टेस्ट होती आपली, तर त्यामुळे तुम्हाला मी काय केलं होतं, अटेम्प्ट आहे तुमचे 1-2 अटेम्प्ट तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट जी आपली टेस्ट असणार आहे, टेस्ट नंबर 2, तर त्यावेळेला मात्र तुमचा एकच अटेम्प्ट असेल, त्यामध्ये जे तुमचे काही मार्क्स असतील ते तुमचे व्हेरीफाय होतील डायरेक्ट. पण आता तुमची पहिली टेस्ट होती, त्यामुळे तुम्ही काही ठिकाणी चुकाल, गोंधळाल, यासाठी काय केलं होतं मी की अटेम्प्ट जास्त होते तुमचे. जर कुणाला कमी मार्क असतील, कुणाला अनेकदा पेपर सोडवायचा असेल, तर तुम्ही त्या लिंक वरती जावा आणि तो पेपर आणखीन एकदा सोडवू शकता. ठीक आहे.
आणखी कुणाची काल टेस्ट सबमिट होत नव्हती, असे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम होते, तर त्यांनी पण बघा अजून पेपर सोडवता येत असेल तर सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ओके मॅम. ठीक आहे. 20 पैकी 20 मार्क पडलेले पण भरपूर जण आहेत. ठीक आहे, आपलं सर्वेइंग कम्प्लीट झालं ना, मग पुढे जाऊयात पुढच्या नेक्स्ट स्लाइड साठी. तर बघा, ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन ही एक आपली डिसिप्लिन आहे. तर ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय शिकणार आहोत, तर कन्स्ट्रक्शन ऑफ वेगवेगळे जे कन्स्ट्रक्शन आहेत आपले सिव्हिल मधले, डॅम्स असेल, ब्रिजेस असतील, टनेल्स असतील, पोर्ट असतील, हार्बर असेल, तर या सगळ्याचं आपल्याला काय करायचं आहे त्या ठिकाणी ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन आपण जे करतो, तर त्यावेळेला जे काही ऍडव्हान्स इक्विपमेंट आहेत तर त्या इक्विपमेंटचा स्टडी येतो तो या तुमच्या ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये येतो. किंवा कुठल्याही टाईपचं कन्स्ट्रक्शन असेल त्यामध्ये ऍडव्हान्स कुठले टेक्निक्स वापरतो आपण, त्यामध्ये मग ते ऍडव्हान्स टेक्निक करण्यासाठी लागणारे इक्विपमेंट कुठले आहेत याच्याशी रिलेटेड जो स्टडी आहे तो तुमचा या ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मध्ये येतो. बघा, या ठिकाणी 2 पिक्चर दाखवलेले आहेत मी तुम्हाला. या ठिकाणी पॉवर शॉवेल आणखी दुसरा आहे तो ड्रॅग लाईन, हे 2 आहेत ते इक्विपमेंट आहेत. ह्या 2 मशिनरी बघा या ठिकाणी दिसत आहेत. तर आता आपल्याला एखादं कुठलंही काम करायचं असेल, समजा आपल्याला एक्सकॅव्हेशन ही ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर एक्सकॅव्हेशन करण्यासाठी जे नंबर ऑफ पीपल्स आहेत जे काम करणार आहेत ते किती भरपूर असतील, तर त्यावेळेला टाइम रिक्वायर्ड पण जास्त असेल आणि मॅन्युअल एफर्ट्स घ्यावे लागतील ते जास्त असणार आहेत. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की आपला एफर्ट जे आहेत ह्युमन एफर्ट्स ते पण कमी करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे काम आपलं स्पीडीमध्ये झालं पाहिजे, तर त्यासाठी हे डिफरंट इक्विपमेंट आहेत ते की आपण यूज करतो. दॅट आर दी पॉवर शॉवेल अँड ड्रॅग लाईन्स असतील किंवा बुलडोजर्स असतील, JCB, हे जे इक्विपमेंट आहेत ते किंवा DC हे आहेत ते आपल्याला काय करायचे, लार्ज स्केल अर्थवर्क साठी आपण काय करतोय, वापरतोय. दुसरा जर पॉईंट सांगायचं झालं तर आपण बघा, आपण एखादी मल्टी स्टोरी बिल्डिंग चालू आहे, बांधकाम चालू आहे आणि आपल्याला सगळे कॉन्क्रीट मटेरियल जे मिक्स करायचे, आपल्याला थोडक्यात कॉन्क्रीट तयार करायचंय, त्यावेळेला सिमेंट आहे, सँड आहे, ऍग्रिगेट आहे, वॉटर आहे, हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत तर ते आपल्याला मिक्स करायचे आहेत. मग त्यावेळेला त्या ठिकाणी असणारा जो गौंडी आहे तो काय करणार आहे की सिमेंट सँड सगळे मिक्स करत कंटिन्युअसली तो मॅन्युअल वर्क करत राहणार आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला काय होणार, प्रॉब्लेम काय होऊ शकतात की आपल्याला कॉन्क्रीट गुड क्वालिटीचं मिळणार नाही. दुसरं, कॉन्क्रीट मधलं जे वॉटर आहे त्याचं इव्हॅपोरेशन होऊ शकतं. आणि तिसरं म्हणजे काय आहे की आपल्याला त्या गौंड्याला काय करावं लागेल, कंटिन्युअसली मिक्सिंग करत राहावं लागेल. मग अशा ठिकाणी जे कंटिन्यू जे होणारं वर्क आहे ते आपल्याला जर रिड्यूस करायचं असेल तर त्या ठिकाणी हे ऍडव्हान्स स्पीडी कन्स्ट्रक्शन आहे. तर त्या ठिकाणी स्पीडी आपल्याला कॉन्क्रीट मिक्सर्स आहेत जे की सगळे मटेरियल ऍट अ टाइम मिक्स करतात आणि थ्रू द मिक्सर्स आपली साईड जरी लांब असेल तर ते काय करतात, ट्रान्सपोर्ट करतात कॉन्क्रीट एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसपर्यंत. तर हे एक मिक्सर, दॅट इज द टिल्टिंग मिक्सर, हे पण ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मधलं एक इक्विपमेंट आहे जे की कॉन्क्रीट तयार करण्यासाठी आपल्याला काय होणार आहे, त्याची हेल्प होणार आहे. तर बघा, एक्सकॅव्हेशन, आता हे तुम्ही ड्रॅग लाईन बघताय किंवा हे पॉवर शॉवेल बघताय, पॉवर शॉवेल आणि हे ड्रॅग लाईन म्हणजे एक यारी, आपल्या विहिरीमध्ये यारी असते बघा, तर यारीनं आपण पूर्ण काय करतो, त्यामध्ये फाउंडेशनला जो वेलच्या फाउंडेशनसाठी जो पण आपलं लूज मटेरियल आहे तर ते लूज मटेरियल आपण पूर्ण बाहेर काढण्याचं काम करतो. तसंच हे काम करतं, दॅट इज द ड्रॅग लाईन. म्हणजे एक्सकॅव्हेट पण करायचं त्या ठिकाणी थ्रू द कटर आणि परत लूज मटेरियल आहे ते पण बाहेर काढण्याचं काम करतं, दॅट इज नथिंग बट अ ड्रॅग लाईन. आणि सेम पॉवर शॉवेल आणि बुलडोजर्स हे असे इक्विपमेंट आहेत ते मॅसिव्ह कन्स्ट्रक्शनसाठी, अर्थवर्कसाठी आपण काय करतोय, यूज करतोय याचा. नेक्स्ट आहे ते बघा, यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, ब्रिजेस, tunnels, ports required several advanced techniques of constructions. Underwater constructions require specific type of equipment. Pile foundation or well foundation are generally provided for foundation of bridges across the rivers in the alluvial soil. म्हणजे काय, तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं की जे अल्युएल सॉइल आहे आपल्याला जी की लूज मटेरियल असेल ते आपण काय करायचंय, रिमूव्ह करायचंय फ्रॉम द वेल. तर त्यासाठी वी कॅन यूज दिस पॉवर शॉवेल अँड द ड्रॅग लाईन. नेक्स्ट जो येतो की फॉर मॅसिव्ह कन्स्ट्रक्शन वर्क इन डॅम कॉन्क्रीट मिक्सिंग प्लांट रिक्वायर्ड टू बी इरेक्टेड ॲट द डॅम साईट and the construction of power station, offshore oil rigs, ports असेल, टनेल्स असेल, कम अंडर द कॅटेगरी ऑफ ॲडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन. बघा, हे सगळे वेगवेगळे जे कन्स्ट्रक्शन बघितले आपण त्या ठिकाणी, पोर्ट्स असेल किंवा टनेलिंग असेल, तर टनेलिंगचं पण कन्स्ट्रक्शन करत असताना जे ॲडव्हान्स टेक्निक्स आपण वापरणार आहोत
त्या ॲडव्हान्स टेक्निक्स पण ह्या ॲडव्हान्स्ड कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल्समध्ये येणार आहेत. तर त्यासाठी असणारे वेगळे इक्विपमेंट याचाच पण स्टडी किंवा पॉवर प्लांट त्या ठिकाणी मिक्सिंग कॉन्क्रीट मिक्सिंग प्लांट असेल तर त्याचा स्टडी विथ रिस्पेक्ट टू मिक्सर आणि जे इक्विपमेंट आहेत आपले पॉवर शॉवेल, ड्रॅगलाईन अँड द बुलडोजर्स या सगळ्याचा स्टडी आपण या ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शनमध्ये करणार आहोत. ठीक आहे. ओके, ऑल ऑफ यू राईट डाऊन दिस डिसिप्लिन ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन. I will wait for 2 minutes. Write down these constructions of dams. Constructions of dams. Comma bridges. Constructions of dams, comma bridges. Comma tunnels. Tunnels, comma ports. Ports. Required several advanced techniques of constructions. Requires several advanced techniques of construction. Full stop. Underwater construction. Underwater construction. Underwater construction requires specific type of equipment. Specific type of equipment. Full stop. Pile foundation or well foundation. Pile foundation or well foundation are generally provided for foundation of bridges. For foundation of bridges. Across rivers. In alluvial soil. Large scale earthwork. Large scale earthwork. Requires equipment like power shovel, comma drag line, comma bulldozers, etc. For massive concrete. For massive concrete work.
for massive concrete work in dam concrete mixing plant is to be erected at the dam site full stop. Construction of power station comma offshore oil rigs ports comma tunnels come under category of advanced construction. ठीक आहे. तर बघा ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन यामध्ये काय करायचं आपल्याला वेगवेगळे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे ऍडव्हान्स टेक्निक आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत. तर आणि त्यासाठी लागणारे इक्विपमेंट त्याचा पण स्टडी आपण या ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट म्हणून या ठिकाणी करतो. तर त्यामध्ये वेगवेगळे इक्विपमेंट येणार आहेत. पॉवर शॉवेल असेल, ड्रॅगलाईन असेल, बुलडोजर्स असतील, नंतर त्या ठिकाणी जेसीबी वापरत असेल आपण किंवा मिक्सिंग प्लांट असेल तर टिल्टिंग मिक्सर्स असतील त्या ठिकाणी. तर या सगळ्याचा जो स्टडी येतो दॅट ऑल स्टडीज कम अंडर दिस ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. आणि कन्स्ट्रक्शन टेक्निक जर बघितला तर आपल्याला काय करायला लागेल, कॉन्क्रीट प्लांट असेल तर तो एक ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन असेल, आपलं टेक्निक आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट मिक्सिंग करण्यासाठीचं. सेकंड जर बघितला तर आपण फेरो सिमेंट टेक्नॉलॉजी माहिती असेल तुम्हाला. फेरो सिमेंट टेक्नॉलॉजीमध्ये काय आपण जे आता स्टील रेन्फोर्समेंट वापरतो तर त्यामध्ये काय केलं जातं की स्टीलच्या जाळी वापरली जाते जेणेकरून आपल्याला स्टील आहे ते पूर्ण तुमच्या कॉन्क्रीटमध्ये मिक्स होईल. किंवा काही वेळेला स्टील फायबर्स पण असतात ते असे ऍडव्हान्स्ड जे आहेत आपल्या फायबर्स, स्टील फायबर्स असेल किंवा स्टीलला रिप्लेस करून आपण असे पण टेक्निक्स वापरतो की जेणेकरून आपल्याला आपल्या कॉन्क्रीटची किंवा आपली जी कन्स्ट्रक्शन तुम्ही करत आहात तर त्याची आपल्याला काय करायचे, स्ट्रेंथ वाढवायचे. तर देअर आर दी सम ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स विथ द फॉर इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रक्चर्स जे तुम्ही बांधणार आहात, प्लॅनिंग करणार आहात, डिझायनिंग करणार आहात. तर त्यासाठीचे पूर्ण जो स्टडी असणार आहे रिलेटेड टू द ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन्स अँड द इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ द or the durability of the structures, we use the different techniques that are come under this advanced constructions. Okay, this is the study about this advanced construction. You can see here these are the equipments are also I have shown here. Two equipments are here already. You know the tilting mixer बघितला का कधी, concrete mixer? येस मॅम. येस बघितलं ना. हा मिक्सर. त्या मिक्सर मध्ये काय करतात तर मिक्सिंग प्लांट ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी काय करतात ते मिक्स होते सगळे मटेरियल. मिक्स झाल्यानंतर त्या मिक्सरमध्ये ते भरलं जातं वरून. भरल्यानंतर जे जिथं साईट आहे तर त्या साईट पर्यंत तो मिक्सर ट्रान्सपोर्ट होत असताना पण ते व्हेकल मध्ये जे मिक्सर असतो तो मिक्सर काय होत असतो पूर्ण रोटेट होत असतो अबाउट इट ओन ऍक्सिस. तर रोटेट होत असताना पण त्या ठिकाणी कंटिन्युअसली मिक्सिंग चालू असतं. जर हे मिक्सिंग होत नसेल तर काय होऊ शकतं त्या ठिकाणी कॉन्क्रीट आहे तो काय होऊ शकतो कॉन्क्रीटचं सेटिंग फास्ट होणार आणि त्यावेळेला कॉन्क्रीट प्लास्टिक बनू शकतं. तर त्यासाठी त्या ठिकाणी वेगळे मिक्सर्स वापरतात. दॅट इज द टिल्टिंग मिक्सर असेल तर तो ओन ऍक्सिसला काय करतो तो मूव्ह होत असतो जेणेकरून त्याची वर्केबिलिटी किंवा कॉन्क्रीट चांगल्या कंडिशन मध्ये राखण्यासाठी त्या ठिकाणी टिल्टिंग मिक्सर हे एक इक्विपमेंट आपण काय करतोय यूज करतो. ठीक आहे. आणि नंतर त्याच्या साईटमध्ये गेलं की साईटच्या जवळ त्या ठिकाणी काय केलं जातं ते कॉन्क्रीट आहे त्यामधून रिमूव्ह केलं जातं फ्रॉम द टिल्टिंग मिक्सर. अशा पद्धतीने ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन हे आपलं कम्प्लीट होते.
एका मिनिटामध्ये आपली मीटिंग कंप्लीट होते बघा, पूर्ण होते. उद्या आपल्याला जे रिमेनिंग आहे आपल्या डिसिप्लिन मधले 1-2 डिसिप्लिन राहिलेत त्या कंप्लीट करूयात. आणखी परत मग रोल ऑफ सिव्हिल इंजिनियर अँड रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड स्टे आपला बाकी राहतो युनिट नंबर 1 मधला. थँक्यू. हॅलो मॅम. बोला. मॅम नेक्स्ट लेक्चर किती वाजता सुरू होईल? नेक्स्ट लेक्चर चालू होईल